नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला, मात्र या पाठिंब्यावर आता टीकेची झोड उठली. विरोधकांसह सत्ताधाऱ्यांकडूनही नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर टीका करण्यात आली. महंतांनी राजकारणात पडू नये, भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी हा सल्ला दिलाय. धनंजय मुंडेंच्या चेल्यांनी खून करणं नामदेव शास्त्रींना मान्य आहे का, असा थेट सवाल आता अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय. भगवानगडाकडून धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केलाय, याचं वाईट वाटलं असं दमानी यांनी म्हटलं. मला वाटतं संत महंतांनी त्या ठिकाणी राजकीय भूमिका घेणं हे महाराष्ट्राला कधीही त्या ठिकाणी अभिप्रेत नव्हतं, असं कधी झालं नाही. ते मी नामदेव शास्त्री महंतच्या बाबतीत ज्या पंकजाताईंचा विषय होता त्यावेळेला कुठल्याही राजकीय वादात न पडण्याची त्यांची भूमिका होती. आता त्यांनी त्या ठिकाणी का भूमिका घेतली, यामागचं गणित काय, मला वाटतं प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, परंतु जे महंत आहेत, संत आहेत, त्यांनी राजकीय विषयाला स्पर्श न केलेलाच बरं असतं. संतांनी आशीर्वाद दिला पाहिजे, पण तो गुन्हेगारांना नाही, दोषींना नाही. संत सगळ्यांचे असतात, सगळ्या समाजाचे असतात, सगळ्या जातीचे असतात, सगळ्या धर्माचे असतात, कोणत्याही एका जातीपातीचे नसतात. आणि त्या पद्धतीनं संतांनी मला असं वाटतं सगळ्यांना आशीर्वाद दिले पाहिजे. ज्या धनंजय मुंडेंच्या चेले चपाट्याने खून पाडला देशमुख कुटुंबियांचा, हा या शास्त्रींना मान्य आहे का, हा माझा त्यांना सवाल आहे. मला खरंच वाईट वाटलं, कारण ते सुरुवातीच्याच काही वाक्यात म्हणाले की मी त्यांचे डोळे बघितले, त्यांचं अंतःकरण बघितलं, आणि म्हणूनच मी धनंजय देशमुख, जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत, त्यांच्याकडे जी अख्खीच्या अख्खी कॉपी दिली आहे, जी सीजेंना मी पत्र लिहिलं आणि त्याच्यात सगळे जे पुरावे लावले होते, ते पूर्ण पुराव्यानिशी त्यांनी तुमच्याकडे भगवानगडावर उद्या यावं, तुम्हाला त्या कॉपीज दाखवाव्या आणि ते पुरावे देखील दाखवावे. म्हणून मी त्यांना विनंती करणार आहे की आपल्यापर्यंत ते पेपर्स पोहोचवण्याची व्यवस्था मी करणार आहे. दरम्यान नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवरून प्रकाश महाजन यांनी ही टीका केली. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंचा दाखला दिलाय. पंकजा ही केवळ महिला आणि आपला होती म्हणून तुम्ही तिला न्याय नाकारला का, मेळावा करण्याचा अधिकार नाकारला का, असा सवाल त्यांनी नामदेव शास्त्रींना केलाय. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. ते दुसऱ्या पक्षाचे नेते, त्यांच्या मताबद्दल माहीत नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं. पंकजा मुंडेला गडावरून राजकारण करायचं नाही किंवा गडावर राजकारण होणार नाही म्हणून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेनं जो दसरा मेळाव्याची परंपरा घालून दिली होती, ती परंपरा त्यांनी खंडित केली. तर त्यांनी काय सांगितलं की गडावरून राजकारण करायचं. आज 10 वर्षानंतर अशी काय घटना घडली की गडाचे दरवाजे हे राजकारणासाठी उघडे झाले, हा माझ्यासमोर पडलेला एक फार मोठा प्रश्न. मी त्या सगळ्या गोष्टीचा साक्षीदार आहे. नामदेव महाराज शास्त्री यांनी पंकजा मुंडेसाठी भगवानगडाचे दरवाजे बंद केले होते असं प्रकाश महाजन म्हणाले. हीच बातमी करतो तुम्ही आता. ते त्यांचे व्यक्त होत राहतात, त्यांच्या व्यक्त होण्यावर मी कधी व्यक्त होत नाही. ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, दुसऱ्या पक्षाचे नेते.